नमस्कार, आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचा। आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे। तुमच्यासोबतही असं होतं का की सकाळी झोपेतून उठल्यानंतर संपूर्ण शरीर थकलेलं जाणवतं, शरीरामध्ये एक विचित्र जडपणा आणि स्तुती जाणवते, असं वाटतं तर जणू शरीर उठण्यासाठी तयारच नाहीये, हात पायांमध्ये अजिबात ताकद नसते आणि दिवसभर काहीही काम करण्याची इच्छा होत नाही। तुम्हालाही शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सतत वेदना जाणवते का? स्नायूंमध्ये ताण येतो का आणि सांध्यांमध्ये कडकपणा जाणवतो का? जर तुम्हाला वारंवार अशा समस्या जाणवत असतील तर त्याकडे साधा थकवा समजून दुर्लक्ष अजिबात करू नका, कारण ही लक्षण या गोष्टीचे संकेत असू शकतात की तुमच्या शरीराला आतून जबरदस्त ऊर्जेची गरज आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला कोणत्याही महागडा उपचार, क्लिष्ट आयुर्वेदिक औषध किंवा परदेशी टॉनिक घेण्याची गरज नाही। तुमच्या घरांमध्ये सहज उपलब्ध असलेल्या फक्त 2 साध्या आणि स्वस्त गोष्टी तुमच्या शरीराला पुन्हा ताकद, ऊर्जा आणि ताजेपणा देऊ शकतात। जर या दोन्ही गोष्टी योग्य पद्धतीने, योग्य वेळी आणि नियमितपणे घेतल्या तर त्या तुमच्या शरीराला पुन्हा मजबूत, चपळ आणि ऊर्जावान बनवू शकतात। या दोन्ही गोष्टींचा सर्वात मोठी खासियत म्हणजे त्या दिसायला कितीही साध्या असल्या तरी त्यांचा प्रभाव कोणत्याही महागड्या उपचारांपेक्षा कमी नाही। तुमचं वय 40, 50, 60 किंवा 70 पेक्षा जास्त असलं तरीही या 2 गोष्टी शरीराला पुन्हा तीच ऊर्जा आणि उत्साह देऊ शकतात जो तुम्ही 25 किंवा 30 वर्षाच्या वयात अनुभव होतात। या गोष्टी शरीरातील अंतर्गत अवयवांना मजबूत देतात, पचनशक्ती सुधारतात, रक्त शुद्ध करण्यास मदत करतात आणि नसांपासून ते स्नायूंपर्यंत शरीराच्या प्रत्येक भागाला पुन्हा सक्रिय करतात। यांचा परिणाम फक्त थकवा आणि अशक्तपणा दूर करण्यापुरताच मर्यादित राहत नाही, तर शरीरामध्ये लपून बसलेल्या जुन्या समस्या देखील हळूहळू कमी होऊ लागतात। शरीरात अनेक वर्षांपासून साचलेली घाण आणि विषारी पदार्थ बाहेर पडू लागतात। जर या दोन्ही गोष्टी योग्य पद्धतीने, योग्य वेळी आणि नियमितपणे घेतल्या तर त्या तुमच्या शरीराला पुन्हा मजबूत, चपळ आणि ऊर्जावान बनवू शकतात। या दोन्ही गोष्टींचा सर्वात मोठी खासियत म्हणजे त्या दिसायला कितीही साध्या असल्या तरी त्यांचा प्रभाव कोणत्याही महागड्या उपचारांपेक्षा कमी नाही। तुमचं वय 40, 50, 60 किंवा 70 पेक्षा जास्त असलं तरीही या 2 गोष्टी शरीराला पुन्हा तीच ऊर्जा आणि उत्साह देऊ शकतात जो तुम्ही 25 किंवा 30 वर्षाच्या वयात अनुभवत होतात। या गोष्टी शरीरातली अंतर्गत अवयवांना मजबूती देतात, पचनशक्ती सुधारतात, रक्त शुद्ध करण्यास मदत करतात आणि नसांपासून ते स्नायूंपर्यंत शरीराच्या प्रत्येक भागाला पुन्हा सक्रिय करतात। यांचा परिणाम फक्त थकवा आणि अशक्तपणा दूर करण्यापुरताच मर्यादित राहत नाही, तर शरीरामध्ये लपून बसलेल्या जुन्या समस्या देखील हळूहळू कमी होऊ लागतात। शरीरात अनेक वर्षांपासून साचलेली घाण आणि विषारी पदार्थ बाहेर पडू लागतात। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर एक छोटीशी विनंती आहे की आपल्या चॅनलवरती आरोग्यविषयक नवीन व्हिडिओ येत राहतात, त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला वेळेवर व्हिडिओ मिळतील, म्हणून नक्की सबस्क्राईब करा व आजचा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। आता तुम्ही विचार करत असाल की शेंगदाणे ही एक अतिशय साधी आणि स्वस्त गोष्ट आहे, मग ती काजू, बदाम किंवा अक्रोडासारखी महागड्या ड्रायफ्रुट्सपेक्षा शरीरावर जास्त प्रभाव कसा काय करू शकते? तर हो मित्रांनो, जर तुम्ही योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात नियमितपणे शेंगदाण्याचे सेवन सुरू केलं तर ते तुमच्या शरीरासाठी एक अत्यंत प्रभावी आणि किफायतशीर टॉनिक ठरू शकतात। आता जाणून घेऊया शेंगदाणे शरीरावर नेमकं कसं काम करतात। सर्वात आधी हाडांबद्दल बोलूया। जर तुमच्या गुडघ्यांमध्ये सतत वेदना होत असतील, कमरेमध्ये कडकपणा जाणवत असेल, दात कमकुवत झाले असतील किंवा हाडांमध्ये कटकट आवाज येत असेल तर हे शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता असल्याचे संकेत असू शकतात। आणि ही कमतरता भरून काढण्यासाठी शेंगदाणे खूप उपयोगी ठरतात, कारण त्यामध्ये नैसर्गिक कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं जे हाडांना आतून मजबूत बनवण्यास मदत करतं। फक्त इतकंच नाही तर शेंगदाण्यामध्ये मॅग्नेशियम देखील भरपूर प्रमाणात असतं। हे मॅग्नेशियम शरीराला कॅल्शियम योग्य प्रकारे शोषून घेण्यासाठी मदत करतं, म्हणजेच आता तुम्हाला वेगळे महागडे मॅग्नेशियम सप्लिमेंट घेण्याची गरज राहत नाही। मॅग्नेशियम हे फक्त हाडांसाठीच नाही तर शरीरातली नसांपासून ते न्यूरॉन्स आणि संपूर्ण मज्जासंस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। जर तुमच्या हातापायांमध्ये सतत वेदना होत असतील किंवा कमजोरी जाणवत असेल तर शेंगदाण्याचे सेवन तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरू शकतं। जर तुम्हाला हातपायांमध्ये झिंझिण्या येत असतील, कमजोरी जाणवत असेल, शरीर थरथर असेल किंवा काही बागबधीर झाल्यासारखं वाटत असेल तर ही तुमच्या मज्जासंस्था कमकुवत होत असल्याची लक्षणे असू शकतात। अशा परिस्थितीत शेंगदाण्याचे सेवन तुमच्यासाठी अतिशय स्वस्त आणि प्रभावी उपाय ठरू शकतो। जर तुमचे हात पाय वारंवार
सुन्न पडत असतील, शरीराच्या अवयवांमध्ये हलकी टोचणी किंवा झिंझिण्या जाणवत असतील, स्नायूंमध्ये वेदना होत असतील किंवा चालताना शरीरात एक विचित्र संवेदना जाणवत असेल तर याचा अर्थ तुमचे न्यूरॉन्स कमकुवत होत आहेत. याशिवाय जर तुमचे हात थरथरत असतील, वस्तू उचलताना कंपन जाणवत असेल, स्मरणशक्ती कमी होत असेल, केस गळत असतील किंवा डोळ्यांची दृष्टी हळूहळू कमी होत असेल तर ही सर्व लक्षणे शरीरामध्ये अनावश्यक जीवनसत्वे आणि खनिजांची कमतरता असल्याचे दर्शवतात. विशेषतः व्हिटॅमिन ई हे एक उत्कृष्ट अँटीऑक्सिडंट मानलं जातं जे शरीरामधील फ्री रॅडिकल्स कमी करण्यास मदत करतं, चेहऱ्यावरील सुरकुत्या, डाग आणि मुरम कमी करतं, तसेच त्वचेला पुन्हा ताजेपणा आणि चमक देण्याचं काम करतं. फक्त इतकंच नाही तर शेंगदाण्यांमध्ये झिंक, फायबर, आयर्न, पोटॅशियम, निरोगी फॅट्स आणि प्रोटीनसारखे अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात जे शरीराच्या संपूर्ण कार्यप्रणाली योग्य संतुलनाला ठेवण्यासाठी मदत करतात. हे पचनसंस्था मजबूत करण्यास मदत करतात आणि शरीराला आतून ताकद देतात. म्हणजे जर तुमचं पचन कमजोर असेल, अन्न व्यवस्थित पचत नसेल, गॅस होत असेल, अपचनास त्रास असेल किंवा सतत बुद्धिकोष्ठतेचा समस्या जाणवत असेल तर शेंगदाण्याचे सेवन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं. आता पुढचा प्रश्न असा येतो की शेंगदाण्याचे खाण्याची योग्य वेळ कोणती, ते किती प्रमाणात खावेत आणि ते खाण्याचे योग्य पद्धत नेमकी काय आहे. पण त्याआधी हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे की शेंगदाण्यासोबत अशी कोणती दुसरी गोष्ट आहे जी तुमच्या शरीराला भरपूर ऊर्जा आणि ताकद देऊ शकते. दुसरी गोष्ट देखील कोणतीही महागडी नाही, तर ती एक अतिशय साधी गोष्ट आहे जी जवळपास प्रत्येक घरात सहज उपलब्ध असते आणि ती म्हणजे मनुका. हो मित्रांनो, मनुका म्हणजे वाळवलेली द्राक्ष. या वेगवेगळ्या रंगांमध्ये आणि आकारांमध्ये मिळतात. काही लोक हलक्या पिवळ्या रंगाचे मनुकांना साधी मनुका म्हणतात, तर गडद रंगाच्या थोड्या मोठ्या आणि किंचित महाग प्रकाराला मनुका असं म्हणतात. तुमच्या घरात कोणत्याही प्रकारची साधी मनुका असेल तरी तिच्या योग्य पद्धतीने वापर सुरू केला पाहिजे, कारण ती शरीरासाठी एखादा प्रभावी औषधापेक्षा कमी नाही. आता मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे की शेंगदाणे आणि मनुका कधी खावेत, किती प्रमाणात खावेत आणि त्याचा योग्य उपयोग कसा करावा. पण त्याआधी मनुका शरीरासाठी किती फायदेशीर आहेत हे समजून घेणं खूप गरजेचे आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही सतत मानसिक तणावामध्ये असता, मनामध्ये सतत गोंधळ सुरू असतो, प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीचा जास्त विचार करता आणि त्यामुळे मन कायम अस्वस्थ राहतं, तर ही शरीरामधली हार्मोन संतुलन बिघडल्याची लक्षणे असू शकतात. अशा वेळी मनुका तुमच्यासाठी अमृतासारखं काम करू शकतं, कारण मनुकामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं जे हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं. जर तुम्ही रोज योग्य वेळी मनुकाचे सेवन केले तर हृदय मजबूत राहण्यास मदत होते आणि ब्लॉकेज, उच्च रक्तदाब तसेच हार्ट अटॅकसारखे समस्या धोका कमी होऊ शकतो. मनुका शरीरातली आवश्यक पोषक घटकांची कमतरता भरून काढतात आणि विशेषतः ज्यांना वारंवार बद्धकोष्ठतेचा त्रास होतो त्यांच्यासाठी तर त्या खूप फायदेशीर मानल्या जातात. मनुका पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात आणि त्यांचा गोड स्वाद असल्यामुळे त्या खाणंही खूप सोपं आणि आनंददायक वाटतं. जर तुमच्या पोटांमध्ये वारंवार गॅस तयार होत असेल आणि त्यामुळे छातीत जळजळ, पोटामध्ये जडपणा, दातांमध्ये वेदना किंवा स्नायूंमध्ये ताण जाणवत असेल तर मनुका या सर्व समस्यामध्ये आराम देण्यास मदत करू शकतात. अनेक वेळा रात्री झोपताना पोटातली आम्ल घशापर्यंत येतं आणि सकाळी उठल्यानंतर तोंडाची चव खूप खराब वाटते. हे सर्व गॅसमुळे होत असतं आणि मनुका या समस्येमध्येही आराम देण्याचे काम करतात. यासोबतच मनुका शरीरामध्ये रक्ताची मात्रा वाढवण्यासाठीही मदत करतात. उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या लोकांसाठीही त्या खूप उपयुक्त मानल्या जातात. मनुका केसांना दाट आणि चमकदार बनवण्यास मदत करतात, तसेच चेहऱ्यावरील त्वचेला नैसर्गिक चमक देतात, कारण त्यामध्ये त्वचा आणि केसांसाठी आवश्यक असलेली अनेक जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचं सेवन कसं करावं आणि किती प्रमाणात करावं, कारण बऱ्याच लोकांना योग्य पद्धत माहीत नसल्यामुळे त्यांना पूर्ण फायदा मिळत नाही. जर तुमच्या शरीरामध्ये सतत जडपणा, कमजोरी, सांध्यांमध्ये कडकपणा आणि स्नायूंमध्ये ताण जाणवत असेल तर हा उपाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. सर्वात आधी शेंगदाण्याचे प्रमाण समजून घेऊया. याचा सर्वात सोपा नियम म्हणजे तुमच्या एका हाताच्या तळ्यांमध्ये जितके शेंगदाणे मावतील तितकेच प्रमाण पुरेसे मानले जातं. तुम्ही लहान असाल, तरुण असाल किंवा वयोवृद्ध असाल, प्रत्येकानं आपल्या तळहाताच्या प्रमाणानुसारच शेंगदाणे खावेत. न खूप जास्त ना खूप कमी. आता तुम्हाला काय करायचे आहे, एका वाटीत तुमच्या तळहातात मावतील इतके शेंगदाणे घ्या. आणि मनुकेबद्दल बोलायचे झाले तर कोणत्याही व्यक्तीसाठी दिवसात
दिवसातून 10 ते 11 मनुके खाणं पुरेसे मानलं जातं. तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की या मनुका स्वच्छ पाण्याने धुवून रात्री 1 वाटीभर पाण्यात भिजत ठेवायचे आहेत. त्यासोबतच शेंगदाणे देखील पाण्यात भिजवून ठेवायचे आहे. जेव्हा या गोष्टी पाण्यात भिजवल्या जातात तेव्हा त्यामधील पोषक घटक अधिक सक्रिय होतात आणि शरीरावर त्याचा परिणाम अधिक चांगल्या प्रकारे दिसू लागतो. त्यामधील खनिज आणि जीवनसत्वे शरीरामध्ये सहजपणे शोषली जातात. आता सकाळी उठल्यानंतर तुम्ही या भिजवलेल्या मनुका आणि शेंगदाणे हळूहळू चावून खाऊ शकता किंवा तुम्ही ते दोन्ही थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून पेय तयार करूनही घेऊ शकता. तुम्हाला हवं असेल तर शेंगदाण्याची साल काढू शकता, नाही काढली तरी काही हरकत नाही. तुमच्या सोयीप्रमाणे आणि आवडीनुसार तुम्ही ते करू शकता. जर तुम्हाला हे वाटून पिणं आवडत नसेल तर तुम्ही हे सॅलड सोबत मिसळूनही खाऊ शकता. जर तुम्ही दररोज योग्य प्रमाणात अशा प्रकारे मनुका आणि शेंगदाण्याचं सेवन केलं तर शरीरामध्ये आश्चर्यकारक ऊर्जा निर्माण होऊ लागते. दिवसभरचा थकवा कमी होतो, नसांमधील अडथळे कमी होण्यास मदत होते, झोप अधिक शांत आणि गाढ लागते आणि तणावासारख्या समस्या हळूहळू कमी होऊ लागतात. पचनशक्ती मजबूत होते आणि जेव्हा पोट व्यवस्थित काम करू लागतं तेव्हा शरीरातली अनेक समस्या आपोआप कमी होऊ लागतात. वय वाढत गेल्यानंतर शरीरामधील प्रोटीनचे प्रमाण हळूहळू कमी होऊ लागतं. अनेक वेळा लघवी करताना त्यामध्ये पांढऱ्या फेसासारखं काही दिसतं तर ते शरीरातून प्रोटीन बाहेर जात असल्याचे संकेत असू शकतात. आणि जेव्हा शरीरामध्ये प्रोटीन कमी होतं तेव्हा स्नायू हळूहळू कमकुवत होऊ लागतात. विशेषतः वयोवृद्ध लोकांमध्ये ही समस्या जास्त प्रमाणात दिसून येते. म्हणूनच मनुका आणि शेंगदाण्याचा हा घरगुती उपाय खूप प्रभावी मानला जातो. हा उपाय फक्त स्नायूंना ताकद देत नाही तर संपूर्ण शरीराला आतून मजबूत बनवण्यास मदत करतो आणि प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठीही उपयुक्त ठरू शकतो. हा उपाय अतिशय स्वस्त, सोपा आणि प्रभावी आहे. कोणतीही व्यक्ती कोणत्याही वयाची असो हा उपाय आपल्या दिनचर्येत समाविष्ट करून त्याचा चांगला फायदा घेऊ शकतो. मित्रांनो, तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून किंवा गावातून हा व्हिडिओ पाहत आहात आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आजपासूनच हा उपाय आपल्या दैनंदिन जीवनामध्ये समाविष्ट करा आणि सविस्तर स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्हाला याचा सकारात्मक परिणाम नक्कीच जाणवेल. आणि हो, दररोज थोडं चालणं आणि हलका व्यायाम करणं अजिबात विसरू नका. मित्रांनो, जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नैसर्गिक उपचार मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत कायम जोडलेले राहा. आजसाठी इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, निरोगी राहा. धन्यवाद.